ठिकाणी खेळाडू या स्पर्धेचा विचार केला, या कळंबोलीमध्ये जर निखिल विचार केला तर सर्वात उंच असा मोठ्या शरीर बांधण्यात असा कोणता खेळाडू असेल तर तो दादा भोईर असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तर ऑनसाईडला खेळतोय तेजर उर्फ प्रवीण गोडसे, तर नॉनला खेळ खेळतोय नितीन जाधव. पंच आम्हाला इशारा करतात सामना चालू होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय दादा भोईर. आज वेगळे खेळतोय फलंदाज प्रवीण गोडसे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय संघर्ष विरुद्ध कृपा. कापटे हवेकडून मारा करण्यासाठी सज्ज विकेट किपर आपण पाहतोय. एक जबरदस्त विकेट किपरची भूमिका आपण निभावताना पाहिलं या खेळाडूला. अतिशय क्लोजिंग विकेटच्या केवळ 2 ते 3 सेंटीमीटर पासून दूर असलेला हा फलंदाज. पहिला झटका दत्तकृपा संघाला, पहिला या ठिकाणी मोहरा. या ठिकाणी मी सावंत सर यांना विनंती करतो आपण आमच्या अतिथी कक्षेमध्ये यायचंय. सावंत सर यांना विनंती करतो आपण आमच्या अतिथी कक्षेमध्ये विराजमान व्हायचंय. या ठिकाणी देखील आपण पाहतो मैदानावरती क्रिकेटचे चाहते फॅन देखील आपल्याला पाहायला मिळतात. असा हा फॅन असं म्हटलं जातं तुषार शर्मा त्याचा या ठिकाणी फॅन आहे. म्हणजे प्रत्येकासाठी एखादी व्यक्ती लकी असते असं हा मैदानामध्ये आपण पाहतोय. तसे दुसरे चाहते क्रिकेटची अत्यंत आवड असणारे आपले सर्वांचे लाडके नागोरी, कारण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक या ठिकाणी रसिकाला खेळाडूंना या ठिकाणी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. मग स्वीट्स असो, बिस्लरी असो, पत्रा असो, अशा सर्वच गोष्टी त्यांच्या माध्यमातून पुरवल्या जातात. तर पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. वैयक्तिक कोणीतरी पहिलं आपल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे दादा भोईर. सामना करतोय संघनायक संजय मोठे. चांगला चेंडू लटवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. तैनात आहे भीम, छोटा भीम असं संबोधलं जातात. 2 धावा या ठिकाणी करून काढल्या जातात. त्या 2 धावेला संघाचं या ठिकाणी खातं गुलन केलंय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 1 गडी बाद 2 धावा 1 गडी बाद 2. निश्चितपणे आजच्या अतिथी कक्षामध्ये एक सुंदर समालोचक सावंत सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर मी विनंती करतो येणाऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर सावंत सर यांच्याकडे. निश्चितपणे या ठिकाणी दादा भोईर यांना पुढील चेंडू सामना करतात संजय मोठे संघाचा संघनायक आहे. आता मात्र चांगल्या प्रतीचा चेंडू फेकला गेला. संघर्ष विरुद्ध दत्तकृपा या 2 संघादरम्यान रंगणारा हा सामना आहे. निश्चितपणे पेजर सारखा फलंदाज तंबूमध्ये परतलाय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे संघर्ष विरुद्ध दत्तकृपा. ग्राउंड पे जाना सीधा रोड पर वाशी का ना क्रिकेट मैदान सब रोड पे सबने विकेट बॉक्स तो उसको घुमाएगा. बॉल भी चेक नहीं करता. पहिल्या षटक चालू आहे. निश्चितपणे या ठिकाणी पुढील चेंडू. आता मात्र संजय गोटे तटवलेला चेंडू लावण्याच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक भीम या ठिकाणी येतोय. तोपर्यंत 2 धावा प्राप्त होते. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 4. एक चांगलं षटक पाहायला मिळतंय दादा भोईर यांचं. कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पेजर सारखा फलंदाज या ठिकाणी तंबूमध्ये परतवलाय. परंतु नितीन सारखा फलंदाज खेळपट्टीवरती आहे. जोपर्यंत नितीन सारखा खेळाडू मैदानावरती आहे तोपर्यंत दत्तकृपा संघ एक सर्वोच्च धावसंख्येकडे वाटचाल करणार यात मात्र शंका नाही. कारण त्याच्याकडे क्षमता आहे, कुवत आहे, पॉवर आहे, धमाक आहे. असा हा खेळाडू मागचा उभा आहे. प्रॉपरमध्ये टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक जबरदस्त जन्म करतोय सुधीर.
ठिकाणी दुसरा झटका बसलाय. चौथ्या क्रमांकासाठी नौका फलंदाज येतोय. रंजन जबरदस्त या ठिकाणी सन्मान दिलाय. एका षटकात या ठिकाणी चांगला निर्माण होते. एका षटकानंतर संघाची एक कोण धावता की आपण पाहतोय 10 गडी बाद 4. तर येणाऱ्या सत्रामध्ये काय घडते काय बिघडतं या धावतावरून ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आपण पाहतोय मराठीचा एक बुलंद आवाज प्रवीण अर्जुने सर. तो सेटअप जो दाखवतो तो कोणी घेतलेला धन्यवाद. मुळे निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की रणजित थॉमस हा खेळाडू आपल्याला यावेळेस मैदानावरती पाहायला मिळतो. संघाकडून चालू सामना हा दुसऱ्या पहिला सामना त्या ठिकाणी पहिल्या संघाच्या समाप्ती धावसंख्या दत्तकृपा संघाची 2 गडी बाद 4. नितीने या खेळाडूवरती पूर्णपणे नजर असणार आहेत. ते संघर्ष संघाच्या गोलंदाजांच्या त्यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन संभवते. पहिलं षटक टिकलंय ते गोलंदाज दादा भोईरला देखील मारा केलाय, किशोर मारा केलाय आणि क्षेत्ररक्षणाचं निर्बंध असलेल्या षटकामध्ये आघाडीचे 2 गोलंदाज बाद करताना केवळ 4 धावा दिल्यात. एक अतिशय सुंदर आणि देखणा मारा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालाय. परंतु त्याच प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतोय का वैभव हा गोलंदाज हे बघणं मात्र उत्सुकतेचं असणार. एलआयजी एककडनं दुसऱ्या हाताला उभारलं विकेट मारा करतोय. पहिला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने चेंडू दटवलाय. थोडंसं खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतं. डीप स्क्वेअरच्या खेळामध्ये विनोद जोपर्यंत चेंडूची परत तोपर्यंत मात्र पुरेसा अवधी आहे. आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांना माहीत असेल कळमोली क्रिकेटमध्ये एक अतिशय नावाजलेला खेळाडू म्हणजे रणजित थॉमस यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. साधारणतः साऊथच्या ठिकाणी आहे. पण पाहतो की ज्या ज्या वेळेला क्रिकेट सीझनची सुरुवात होते सध्या दुबईवरून आपल्या कळमोलीच्या मैदानावरती पाहायला मिळतो. तर प्रत्येक मॅचेसची इतरभूत माहिती हा इंटरनेटच्या माध्यमातून निश्चितपणे नेहमी घेत असतो आपण. कळमोली क्रिकेट असोसिएशनची जी ग्रुप आहे किंवा कळमोली क्रिकेट जो ग्रुप आहे इतरभूत माहिती आणि क्रिकेटचं जे खेळ आपण पाहतो की दुबईहून आल्यानंतर थेट या ठिकाणी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. तर रणजित थॉमस यावेळेस संघाची 49 दत्तकृपा संघाची दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना संधी मिळते. चुकीचा फटका आणि याचे परिणाम मात्र बघावे लागतील. फलंदाज धन्यवाद. निश्चितपणे या ठिकाणी हा चालू सामना रंगाच्या उन्हामध्ये सुराड्यांचे डीजे ऑपरेटर मात्र जबरदस्त दोन्ही या ठिकाणी वाजवतात. कारण फलंदाज देखील हा बाद झालाय. मिळाली ती गोलंदाज वैभवला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की भीम यादवचा वापर केल्यामध्ये मात्र संघनायकानं आपली रणनीती बदलली आहे. प्रत्येक सामन्याकडे आपण पाहतोय की एक अतिशय चाणक्य बुद्धीचा संघनायक संघर्ष संघाचा हरमन चौधरी यांना ओळखले की एलआयजी एंडकडनं मारा होतोय. वैभवचं हे की जमेची बाजू कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं वैभवने अंतिम षटक फेकलं होतं. मागील जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये तब्बल 25 धावा त्याच्या अंतिम षटकामध्ये कोटून काढलं होतं. परंतु अंतिम षटक त्याने हायवे एंडकडनं केलं होतं. त्यावेळेस मात्र 3 चुकीची पुनरावृत्ती निश्चितपणे या ठिकाणी केली नाहीये. एलआयजी एंडकडनं मारा करण्याची संधी दिली गोलंदाज वैभवला. आणि हाही जी एलआयजी एंडकडनं मारा आहे त्याच्या वेळेला गोलंदाज वैभवला एलआयजी एंडकडनं मारा केलाय त्याच्या वेळेला त्याने एक देखणं षटक फेकलंय. त्यावेळेस मात्र संधी मिळते. टायमिंग शॉट पाहायला मिळाला होता. त्यामध्ये हा चेंडू ढकलला होता. 2 धावा घेण्या इतपत पुरेसा अवधी दोनही फलंदाजांच्या 2 धावांच्या बरोबरीनं दत्तकृपा संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये
ठिकाणी जाऊन पोहोचले. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 10 धावा. यावेळेस स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज आपण पाहतोय संजय तर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज म्हणजे तितका तिकडा मार आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स स्वाईप केला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये अतिशय सुरेख क्षण पाहायला मिळत आहे. निश्चितपणे आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या त्या स्वतः संघाने हनुमंत चौधरीनं तर हा चेंडू स्पीड झाला असता तर निश्चितपणे 4 धावा होऊ शकल्या असत्या. परंतु त्यावेळेस मात्र केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेच्या बरोबरीनं संघर्ष संघाविरुद्ध खेळताना दत्तकृपा संघाची धावसंख्या प्रतिषेधक 5.50च्या सरासरीनं 11 धावा. या दरम्यान एक जरुरी निवेदन आहे की स्वयंसेवकांना विनंती करतो आपण मैदानावरती पाण्याची व्यवस्था करायची आहे. समालोचन कक्षाकडे इशारा केला होता. पाण्याची मागणी गेली आहे. मी स्वयंसेवकांना विनंती करतो आपण पाण्याची व्यवस्था करायची. निश्चितपणे चालू सामना हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी रंगतोय आणि या ठिकाणी पाहिलं तर संघाच्या संघाचा संघाने हनुमंत देखील क्षेत्ररक्षण केलं होतं. हा खेळाडू परंतु ज्या चपळीने मैदानावरती त्याचा वावर असतो एक निश्चितपणे पाहतो की गेली 7 ते 8 वर्ष झालं संघर्ष संघाची कमान यशस्वीरित्या सांभाळली आहे. तो हनुमंत राऊत आहे. त्यांना अंतिम चेंडूवरती केवळ या दरम्यान गोलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाहीये. म्हणजे गोलंदाज दादा भोईर याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय संघनायकांना. दादा भोईर आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं ज्या दादा भोईरनं पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या त्याच गोलंदाज दादा भोईरवर विश्वास दर्शवलाय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक पेटतोय तो गोलंदाज दादा भोईर. यावेळेस मात्र बॅटीचा इनरेट गेट चेंडू जातोय एस्टेटच्या दिशेनं. अपील जरूर केलं जात आहे. एक विश्वासपूर्ण अपील जरूर होतं परंतु पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाण्यात आपण पाहतो. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं राकेश आणि पंचांच्या भूमिकेमध्ये त्या 2 पंचांना मात्र अपील फेटाळलंय. एक धाव जरूर मिळते. आता मात्र थोडीशी हाणामारी ही जरूर करावी लागणार आहे. दत्तकृपा संघाच्या फलंदाजांना थोडंसं आक्रमक फलंदाजी होणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र चेंडू उंचावरून मिरकावलाय. क्षेत्ररक्षक विनोद चेंडूच्या खाली कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि आणखीन एक फलंदाज बाद दत्तकृपा संघाचा. क्रिकेटमध्ये समाविष्ट झालेला रणजित हा बाद झाल्यानंतर मात्र एक जबरदस्त दोन्ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. ते एसके साऊंड सर्व्हिसेस प्रोप्रायटर होते पवार आणि त्यांचे सर्व सहकारी. तर या सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतो. पनवेल टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून या स्पर्धांचं संपूर्ण लाईव्ह कव्हरेज किरण दळवी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी संदीप वास्कर जे फाउंडर आहेत पनवेल टेनिस क्रिकेटचे त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. आणि निश्चितपणे अक्षय भट्ट या सर्वांचं एक जबरदस्त टीमवर्क स्पर्धेला लावलंय जेणेकरून ही स्पर्धा घर बसल्या आपण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धांचा आनंद लुटू शकतो. काही कारणास्तव ज्या क्रीडा रसिकांना त्या मैदानावरती येता येणं शक्य नाहीये आणि घर बसल्या या स्पर्धांचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून लुटण्याची ही सुविधा. यावेळेस मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न 5वा चेंडू भेटलाय. आणखी एक फलंदाज संघाचा.
या ठिकाणी आणखी एक फलंदाज गमावलाय. चुकीचा फटका म्हणता येईल तो फलंदाज संजयचा. भैया भी बोलने वाला है ना. अजय हा त्रिफळाचीत बाद झालाय. संजय अजूनही मैदानावरती आहे. आपण पाहतो की नितीन हा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र जी पडझड सुरू झाली आहे त्या पाठोपाठ आपण पाहिलं रणजित सारखा फलंदाज गमन करता संघाने आणि नंतर त्रिफळाचीत बाद झालाय. तर ज्याच्या वेळेला गोलंदाज जाताना आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक फेकतो त्यावेळेस मात्र तो देखणा मारा करतो. हा इतिहास आहे या मैदानावरचा. आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटकातील पुढचा चेंडू मात्र अक्रॉस द लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक वैभव चेंडूवरती ताबा मिळवतोय. केवळ एकेरी स्वरूपाच्या धावा या तिसऱ्या षटकामध्ये येत आहे. फलंदाजांना अक्षरशः निश्चित म्हणेल की एक एक धावेसाठी झगडावं लागतंय. अतिशय वेगळा मारा, सुरेख मारा आणि टिचून मारा करतो तो गोलंदाज. दादा होईल आपला संपूर्ण अनुभव या ठिकाणी मला लावतोय. एक सर्वोत्तम गोलंदाजी माध्यमातून पाहायला मिळते ती गोलंदाज दादा होईल. संघाची एकूण धावसंख्या या एका धावेच्या बरोबरीला 4 गडी बाद 14 धावा. एका मर्यादित धावसंख्येमध्ये गुरफटलेला पाहायला मिळतं. दत्तकृपा संघ या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर मोठी फटकेबाजी ही निश्चितपणे करावी लागणार आहे. परंतु ज्या प्रतीचा मारा केला जातो गोलंदाज दादा होईल एक जबरदस्त आणि यशस्वी षटकाची सांगता, गोल्डन षटकाची सांगता पुन्हा एकदा ती कामगिरी दादा होईल केली आहे. आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 3 धावा आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले. म्हणजे दादा बैराच्या फलंदाजाचं पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव 8 धावा आणि 7 धावा आणि 4 फलंदाज त्यानं या ठिकाणी बाद केले. म्हणजे एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे की संपूर्ण स्पर्धेमध्ये एक देखणा मारा केलाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं त्यानं सुरेख गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकात 11 धावा जरूर आल्या होत्या परंतु उर्वरित दुसऱ्या षटकामध्ये मात्र त्यानं केवळ 10 धावांत मर्यादित रोखल्या होत्या आणि याच सामन्यामध्ये मात्र निर्णायक सामन्यामध्ये त्यानं निर्णायक गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजीचा मारा केलाय. 2 षटकांमध्ये केवळ 7 धावा देताना आघाडीच्या 4 फलंदाजांना संपूर्ण रस्ता दाखवलाय. अंतिम षटक पेटण्याची पुन्हा एकदा जबाबदारी येते ती गोलंदाज कैलास पाटील. त्याप्रमाणे आपण सुरुवातीच्या सामन्यामध्ये देखील उल्लेख केला होता की अतिशय अनुभवी गोलंदाज आहे आणि संघनायकाने याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवलाय जो पहिल्या सत्रातील 4थं आणि शेवटचं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी सज्ज फलंदाज त्यावेळेस मात्र आहे तो पांडुरंग. त्या ठिकाणी निश्चितच पांडुरंग हा फलंदाज स्ट्रायकर एंडवर आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतो फलंदाज संजय. संजय याला मात्र आक्रमणाची धुरा सांभाळावी लागणार आहे. संजय ज्याच्याकडे क्षमता आहे मोठ्या फटकेबाजी करण्याची. आतापर्यंत आपण पाहिलं की फारशी जबाबदार कामगिरी त्याला करता आली नाही. यावेळेस मात्र डिपेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू चटवलाय. सुनील क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडूची परत फेकी होते जबरदस्त फेकी आणि यावेळेस मात्र फलंदाज पांडुरंग याची खेळी संपुष्टात. आणखी एक फलंदाज बाद. आणखी एक फलंदाज गमावलाय परंतु षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. त्या धावांचा धावा उभारण्यासाठी मात्र दुसरी धाव घेताना बाद झालाय त्या फलंदाज पांडुरंग. या दरम्यान फलंदाज आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पांडुरंग देखील आपण पाहिलं पांडुरंग देखील पहिल्या चेंडूवरती जमिनीला चांगला फटका खेळला होता परंतु प्रणित पेटरीचं विकेट फारशी चांगली करता आली नाहीये या कारणास्तव आणि तितकंच सुरक्षित रक्षण केलं तसं परंतु स्वामीनं मोठा फटका खेळण्याऐवजी जर एका धावेला स्ट्राईक रोटेट केलं तर आपण पाहतोय की फलंदाज संजय हा येतो आणि संजयकडे क्षमता आहे. किमान एखादा चौकार एखादा षटकार जर अंतिम 3 चेंडूमध्ये आला तर ही जमेची बाजू असू शकते दत्तकृपा संघासाठी. आता मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये विचार विनिमय होतोय. संजय काहीशी कामे मंत्र्याला जरूर देतो कारण स्वामीनं आलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न तो यशस्वी ठरलाय आणि फलंदाज कैलासचा जर आपण विचार केला एक जबरदस्त देखणा मारा त्याने आतापर्यंत केलाय. 3 चेंडू फेकले कोणत्याही प्रकारे 1 धाव दिली आणि 1 फलंदाज त्यानं बाद केलाय. त्यांना चेंडू धावसंख्या दत्तकृपा संघाची 5 गडी बाद 15 धावा. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. फ्लाईट चेंडू पुन्हा एकदा पॅडवर चेंडू अडकतोय. चेंडू जातोय. 1 धाव मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे मिळते.
धावसंख्या दत्तकृपा संघाने 5 गडी बाद 16 धावा. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. 16 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. संजय 2 चेंडूमध्ये 2 चौकार किंवा 2 षटकार जर आले तर निश्चितपणे एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर बदल होऊ शकतो ते दत्तकृपा संघ. कारण प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार केला तर संघर्ष संघ दिग्गज खेळाडूंचा वर्ग असलेला संघ. 2 चेंडू यावेळेस मात्र लोअर मोठा चेंडू आउटसाईडच्या दिशेने चेंडू वळवलाय. अंतर गाठण्याची चेंडूने केवळ उंची गाठली. प्रयत्न जरूर होता परंतु साफ फलंदाज बाद दत्तकृपा संघाचा. त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ऑफसाईडला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक विकेटला TCR सर्कलमध्ये बघायला मिळतो. अंतिम चेंडू असणार आहे कदाचित हा या सत्रातील भव्य गोलंदाज बॅकफुटवर जाऊन चेंडूला पंच केलाय. चेंडू जातोय शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफच्या मधून थेट फेकी होते. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती. यावेळेस मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. अंतिम चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. ते दत्तकृपा संघाला 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावर धावसंख्या आहे ती 18 धावा. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी लक्ष असणार आहे ते संघर्ष संघासमोर 19 धावांचं. या दरम्यान एक जरुरी निवेदन आहे. यानंतरचा होणारा सामना एकता वर्सेस रॉयल या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. त्या दरम्यान ते स्वयंसेवकांना विनंती करतो आपण मैदानावरती पाण्याची व्यवस्था करायची आहे. स्पोर्ट्स फिटनेस क्रिकेट क्लब कळंबोली यांच्या वतीने आयोजित या भव्य क्रीडा स्पर्धा या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुषार सदेश पाटील आणि रोहित नांगरे पाटील तसेच त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स फिटनेस चषक 2017 हे या स्पर्धांचं पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षी आपण पाहतोय की एक दिमागदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक देखील आहेत तुषार सदेश पाटील साहेब आणि रोहित नांगरे पाटील तसेच त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या भव्य क्रीडा स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलं गेलंय. आज या स्पर्धेचा दुसरा आणि निश्चितपणे या स्पर्धांचं आपण पाहतोय की कळंबोलीतली ही पहिली स्पर्धा ठरली आहे ज्याचं थेट प्रक्षेपण हे युट्यूबच्या माध्यमातून पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही संपूर्ण जगभर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. या पनवेल टेनिस क्रिकेटचे फाउंडर संदीप भास्कर पेठ, किरण दळवी CEO कळंबोली, केतन दळवी आणि निश्चितपणे या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करणारे कॅमेरामॅन अक्षय भगत या सर्वांच्या माध्यमातून निश्चितपणे या स्पर्धा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात. खेळाच्या उत्तरार्धाला या ठिकाणी सुरुवात होते. विजयासाठी 19 धावांचं एक माफक लक्ष्य उभारले. आज जर संघर्ष संघाचा आपण विचार केला तर एक आक्रमक शैलीचा तडाखेबंद फलंदाज सुहास नाळे या संघामध्ये नाहीये परंतु सुहास नाळेची कमतरता मात्र या ठिकाणी भासू दिली नाहीये. ती सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये दादा भोईर आणि हनुमंत चौधर या 2 फलंदाजांनी हीच यशस्वी जोडी पुन्हा एकदा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. आणि ज्या वेळेला ही जोडी मैदानावरती असते त्यावेळेला एक रेकॉर्ड एक जबरदस्त भागीदारीचा उल्लेख निश्चितपणे या ठिकाणी केला जातो. ते म्हणजे दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांची नाबाद भागीदारी या 2 फलंदाजांनी या मैदानावरती केली जी आजही आपण पाहतोय की अबाधित ही भागीदारी अजूनपर्यंत कोणत्याही संघाने किंवा कोणत्याही खेळाडूने इतकी मोठी भागीदारी या मैदानावरती केलेली नाहीये. त्यामध्ये हनुमान चौधरीने 20 चेंडूत 70 धावांची जबरदस्त खेळी साकारली होती. या सामन्याचा जर आपण विचार केला तर 24 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा हे माफक लक्ष घेऊन ही सलामीची जोडी यावेळेस मैदानावरती आहे. परंतु जो क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही शेवटची धाव घेतली जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं नाकीत करणे योग्य ठरणार नाहीये. कारण या 19 धावांना जर विजयी धावसंख्येमध्ये रूपांतरित करायचं असेल तर मात्र सुरुवातीला दबाव निर्माण करावा लागणार आहे. पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला
तर 10 किंवा 10 पेक्षा कमी धावात रोखत आघाडीचे 4 फलंदाज, कारण आज सुरुवात असताना आपण पाहतोय की थोडीशी फलंदाजी कमकुवत पाहायला मिळते संघर्ष संघाची. एकंदरीत जर विचार केला तर हनुमंत चौधर, दादा भोईर, डी यादव, राहुल चक्रपारे आणि विनोद पड हे 5 आघाडीच्या फलंदाजांवरती पूर्णपणे भिस्त असणाऱ्या संघर्ष संघाचे. आणि हे 5 फलंदाज जर पहिल्या 2 षटकांमध्ये दत्तकृपा संघाने तंबूमध्ये परतवले तर मात्र या सामन्यात शिरकाव करण्याची संधी मिळू शकते. परंतु ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये दादा भोईर फलंदाजी करतोय, हनुमंत चौधरी एक चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सामन्याला सुरुवात होते, पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू या ठिकाणी होता, फारसा फायदा उचलता आलेला नाहीये दादा भोईरला. यष्टी रक्षक मात्र चेंडू गॅदर करण्यामध्ये असमर्थ करतोय. पहिली धाव बाईच्या स्वरूपामध्ये निश्चितपणे या ठिकाणी पहिली धाव फलकावरती येते. येणारे 23 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. या दरम्यान एक जरुरी अनाउन्समेंट आहे. रॉयल कळंबोली आणि एकता स्पोर्ट्स क्लब कळंबोली रॉयल संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी एकता संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र फलंदाज हनुमंत चौधर प्रथम स्ट्रायकर एंडवरती येतोय. क्षेत्ररक्षणाची पाहणी जरूर केली जाते. हनुमंत चौधर ज्या ज्या वेळेला मैदानावरती असतो निश्चितपणे बॅटमॅनचा क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत असतो. हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. लॉकऑन आणि लॉकऑफ पूर्णपणे खुल्ला आहे. निमंत्रण आहे फलंदाज हनुमंतसाठी, परंतु हनुमंत मात्र आपला ट्रेडमार्क शॉट ज्या जातो केलाय स्ट्राईक रोटेट केले, धावफलक खालचा ठेवलाय आणि या एका धावेच्या बरोबरीला संघर्ष संघाची धावासंख्या लांब होते. 20 बाद 2 धावा. बिनबाद 2 ही धावसंख्या धावफलकावरती निश्चितपणे पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती येतोय फलंदाज दादा भोईर. एक उंचपुरा फलंदाज आहे. या संपूर्ण स्पर्धेचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात उंचपुरा फलंदाज आहे. रणजित थॉमस जरूर आहे प्रतिस्पर्धी संघामध्ये, परंतु दादा भोईर जर आपण पाहिलं तर कळंबोली क्रिकेटमध्ये एक जबरदस्त नामवंत खेळाडू आहे. खेळूपाडा संघाकडनं खेळणारा हा खेळाडू आणि निश्चितपणे आपण पाहतोय की यावेळेस मात्र संघर्ष संघाचा सलामीच्या फलंदाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. एक जबरदस्त अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांना ओळखले की काही गडबड करण्याची आवश्यकता नाहीये. प्रवीण हा आघाडीचा गोलंदाज आहे आणि प्रवीणला प्रतिषेधक 6 च्या सरासरीने जरी धावा आल्या तरी देखील विजयाला गवसणी घालणं फारशी मोठी गोष्ट नाहीये. ती संघर्ष संघासाठी संत खेळ सुरू आहे. स्ट्रायकर एंडवरती आहे तो फलंदाज हनुमंत. यावेळेस मात्र उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला हलक्या हाताने स्टेअर केलाय. पॉईंटच्या दिशेने हा चेंडू दटवलाय. एक पॉईंटला चेंडू जातोय. एक धाव मात्र निश्चितपणे दोन्ही फलंदाजांचा जर आपण म्हणण्याचा उभा पाहिला कोणत्याही प्रकारे आक्रमकता नाहीये. केवळ प्रति चेंडू 1 धाव या सरासरीनं धावगती चा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. 19 धावांचं लक्ष गाठायचंय आणि प्रत्युत्तर दाखल आपण पाहतोय धावफलकावर संख्येची बिनबाद 4 धावा. एक योजनाबद्ध पद्धतीने या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग केला जातोय आणि खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे, कारण नाहक काही गडबड करण्याची आवश्यकता नाहीये. तो टप्प्याचा चेंडू आहे, टॅगच्या पट्ट्याचा चेंडू येत नाहीये, परंतु एक धाव घेण्याइतपत अवधी मात्र दोन्ही फलंदाजांकडे आहे. दादा भोईर जरूर आक्रमक फटका खेळण्याचा मनसोबा दर्शवत आहे, परंतु स्वरूपाच्या धावा त्या ठिकाणी निश्चितपणे धावफलकावर येत आहेत. या एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरची धावसंख्या आहे बिनबाद 5 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा हनुमंतसाठी आपण पाहतोय लॉंगॉन आणि लॉंगॉफ पूर्णपणे खुला आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक जरूर आहे. त्यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रक्षकाला चेंडू गॅदर करता येत नाहीये. ज्यावेळेला गोलंदाज हा निर्धाव चेंडू फेकतो त्यावेळेला एसटी रक्षकाला चेंडू गॅदर करणं गरजेचं असतं, परंतु चेंडू गॅदर करता येत नाहीये. एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये निश्चितपणे मिळते. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या येते बिनबाद 6 धावा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. या दरम्यान आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहतो मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. स्पोर्ट्स क्लब आणि रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली यांच्या दरम्यान आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो रॉयल कळंबोली संघानं. या दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना निश्चितपणे हाही सामना एक रोमांचक सामना असणार आहे, कारण एकीकडे आपण पाहतो की अमित पाटील आणि आदित्य देशमुख सारखे जबरदस्त खेळाडू एकता संघाकडे, तर निश्चितपणे रॉयल कळंबोली संघाचा जर आपण विचार केला ज्या रॉयल कळंबोली संघाने काल रसायन गोपाळा या ठिकाणी रणजी क्रिकेट स्पर्धा आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक
माऊली चषक ज्या चषकाला म्हटलं जातं. मागच्या वर्षी त्या स्पर्धेचा विजेता संघ ठरला होता रॉयल कळंबोली आणि यावर्षी कळंबोली क्रिकेट रसिकांना एक परवडे असणार आहे, कारण स्वरा स्पोर्ट्स कळंबोली संघाने सेमीफायनल मध्ये मजल मारली. सुजित म्हात्रे यांचा स्वरा स्पोर्ट्स कळंबोली संघ आहे, तर विजय खानावकरांच्या रॉयल कळंबोली संघानं देखील सेमीफायनल मध्ये मजल मारली. म्हणजेच आज होणारा जो सेमीफायनलचा सामना असणार आहे यामध्ये दोनही कळंबोलीचे संघ असणार आहे. म्हणजे एक कळंबोलीचा संघ त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये असणार आहे हे निश्चित. तर या ठिकाणी कळंबोली क्रिकेट रसिकांसाठी रसायनिक गोपाळ्या या ठिकाणी सुरू असणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत ही एक मोठी पर्वणी आहे. तर या सामन्यामध्ये आपण पाहतोय की येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. संघर्ष संघाचा जर आपण विचार केला तर संघर्ष संघाचा चमू आज संख्या कमी दिसते, परंतु रिलॅक्स असणार आहे, कारण सलामीचे फलंदाज अजूनही मैदानावरती आहे. थोडंसं शिस्तीचं वातावरण हे दत्तकृपा संघाच्या चमूमध्ये जरूर पाहायला मिळत आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अजूनही बदल होऊ शकतो. अजूनही आपण पाहू शकतो की या सामन्यामध्ये रंगत निर्माण करता येऊ शकते. फक्त आवश्यकता आहे ती अचूक टप्प्या आणि अचूक मारा करण्याची. गोलंदाज संजय ज्या गोलंदाजच्या नावावरती 5 गोलंदाज बाद करण्याचा विक्रम आहे, परंतु पहिला चेंडू खराब चेंडू आणि या चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. निश्चितच या ठिकाणी एक जबरदस्त फटका पाहायला मिळतो. आणि आमचे एसके डीजे प्रोप्रायटर उदय पवार यांना जबरदस्त धून वाजवली आहे. खरोखरच रायगड जिल्हा अध्यक्षांनी ज्यांची प्रशंसा केली होती तेच एसके डीजे प्रोप्रायटर उदय पवार यांना मात्र हनुमंत याच्यासाठी एक जबरदस्त गीत या ठिकाणी वाजवलंय. हुप्पा हुय्या या चित्रपटातील सिद्धार्थ जाधवनं जी भूमिका केली होती या चित्रपटामध्ये हे जबरदस्त या ठिकाणी मात्र पाहूया पुन्हा एकदा फलंदाज चेंडू आहे. फारसा फायदा या ठिकाणी उचलता आलेला नाहीये. डाव्या एचीला सोडून जाणारा चेंडू. सामना मात्र खुला केला एका चौकारानं. फलंदाज हनुमंत संघाची एकूण धावसंख्या जात होते या अवांतर धावेच्या बरोबरीनं 19 धावांचं लक्ष गाठायचं. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. धावून विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न. जमिनीलगतचा फटका. एक्स्ट्रा कव्हर आणि मिडऑफच्या मध्ये हा चेंडू तटवलाय. एका धावेनं पुन्हा एकदा आपण पाहतोय की विजयश्री खेचून आणणं फारशी मोठी बाब या ठिकाणी नसणाऱ्या संघर्ष संघासाठी आणि संघर्ष संघासाठी आपण सलामीची जोडी पाहिली. अतिशय यशस्वी जोडी त्यावेळेस आपल्याला मैदानावरती वावर करताना पाहायला मिळते. दादा गोविंद हा एक अतिशय अनुभवी खेळाडू यावेळेस मात्र स्ट्रायकर येतो. संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 12 धावा. चेंडू लोकांच्या दिशेने चेंडू तटवले. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले केवळ एकेरी धावा ठेवण्याचं काम करतात. त्यांना ओळखलंय मोठा फटका खेळण्याची आवश्यकता नाहीये. केवळ एकेरी धावाने विजयश्री सहज खेचून आणता येऊ शकते. त्याची जाणीव या दोन्ही फलंदाजांना. हा सामना एक महत्वपूर्ण सामना असणार आहे. या सामन्याला जिंकणारा संघ हा या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये पोहोचणारा संघ असणार आहे आजच्या दिवसातून. आणि त्यानंतर क्वार्टर फायनल किंवा सेमीफायनल मध्ये या संघाची वर्णी लागणार आहे. म्हणजे निश्चितपणे हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना हा महत्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघांसाठी. सध्या जर आपण पाहिला पुन्हा एकदा रिव्हर्स साईड केला आहे. डीपेक्षा कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग जरूर करतायत. जोपर्यंत चेंडूची परतफेकी होईल तोपर्यंत मात्र 2 धावा संधी दोन्ही फलंदाजांना मिळते आणि या 2 धावांच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचते 15 धावा धावपथकावरती येत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गात असताना म्हणजे विजयासाठी आता केवळ 4 धावांची आवश्यकता. जर ग्रामीण क्रिकेट समालोचक आमचे महेश म्हात्रे यांचे भाषण सांगायचं झालं तर फक्त एका फटक्याचं काम बाकी आणि तो फटका मात्र येतोय. फलंदाज हनुमंत याच्या बॅटवरून बाहेर 6 धावांकरता आणि याचबरोबर
निश्चितपणे या ठिकाणी धन्यवाद डीजे ऑपरेटर. आपण पाहतोय की उपाय होईया या चित्रपटातील सिद्धार्थ जाधवनं जी भूमिका केली होती हनुमान संघर्ष संघाचा हनुमान यानं मात्र संजीवनी दिली आहे. षटकारानं विजयश्री खेचून आणले. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी अष्टपैलू कामगिरी करणारा दादा भोई 2 षटक 0 निर्धाव 7 धावा 4 फलंदाज बाद केले. तर फलंदाजीमध्ये 3 चेंडू आणि 3 धावांची उपयुक्त खेळी त्यानं साकारले. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी दादा भोई. आणि या पुढील सामन्याचा धावत्या वर्णनासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय ते मराठीचे साथी समालोचक मित्र श्रीकांत मोळीकर. इधर बैठ पानी ले दे नहीं चलने बोल रहा अरे बैठ जा पानी मंगाता बैठता है बोल रहा है आ रहा है क्या निकले आ रहा है नागरिक की बात ब्राइटनेस हनुमंत चौधरी आणि दादा भोई आपल्याला विनंती आहे पुढील सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडायची आहे. तसंच या सामन्याचा सामनावीर गोलंदाज दादा भोई गोलंदाज विरोध फलक तसंच मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भीम यादव याला देखील विनंती आहे आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं. भीम यादव हनुमंत चौधरी आपल्याला देखील विनंती आहे सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाडायची आहे. हनुमंत चौधरी आपल्याला माझी विनंती असेल की या होणाऱ्या सामन्यासाठी पंचांची भूमिका पार पाड.